वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं शिरपूरमधील सावळदे गावात गावकऱ्यांच्या वतीनं जंगी असं स्वागत करण्यात आलं। धुळे तालुक्यातील नाणे या गावामध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे। यामुळे महाराणा प्रताप यांचा पुतळा राजस्थानहून शिरपूर मार्गे धुळ्याकडे येत असताना सावळदे ग्रामस्थांच्या वतीनं महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं जंगी स्वागत करण्यात आलं। महाराणा प्रताप यांचं जंगी स्वागत करण्यासाठी ग्रामस्थांनी यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। महाराणा प्रताप स्मारक अभियान यांच्या वतीनं देशभरामध्ये मागेल त्याला राष्ट्रपुरुषांचा पुतळा या उपक्रमाअंतर्गत नाममात्र दरामध्ये पुतळ्याचं वितरण केलं जात आहे। यामध्ये देशभरातील कुठल्याही महापुरुषाच्या पुतळ्याची मागणी झाली तर त्या गावाला महापुरुषांचा पुतळा देण्याची जबाबदारी महाराणा प्रताप स्मारक अभियानाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते। या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरात 500, महाराष्ट्रात 100 तर धुळे जिल्ह्यात महाराणा प्रताप यांच्या 5 पुतळे बसवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। नमस्कार, मी सचिन राजपूत, महाराणा प्रताप स्मारक अभियान प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र। महाराणा प्रताप स्मारक अभियान ही देशभरातील सर्वात मोठी संस्था आहे व या संस्थेचे उद्देश पूर्ण देशभरात 500 पुतळे व 100 स्मारके बसवणे। आमची संस्था केवळ पुतळ्याच्या 18% GST प्रमाणे फक्त GST अमाऊंट घेते व फ्री ऑफ कॉस्ट पुतळा बसवते। आज सावळद्यात महाराणा प्रतापांचा पुतळा नाणे गावाला जाते, म्हणून महाराणा प्रतापांच्या पुतळ्याचं स्वागत सावळदेवात करण्यात येत आहे। महापुरुषांचा गौरवशाली इतिहास, तरुणांमध्ये इतिहासाची जनजागृती आणि राष्ट्रपुरुषांचे विचार प्रत्येक घरात घेऊन जाण्याचं महत्त्वपूर्ण उद्दिष्ट महाराणा प्रताप स्मारक अभियानाच्या माध्यमातून पूर्ण केलं जात आहे। यामुळे या अभियानाला देशभरासह राज्यातून आणि धुळे जिल्ह्यातून नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। यावेळी सावळदे गावचे सरपंच आणि महाराणा प्रताप स्मारक अभियानाचे प्रदेशाध्यक्ष सचिन राजपूत, प्रदेश प्रवक्ता जयपाल सिंह गिरासे, राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रवीर सिंह लमाना, लक्षराज सिंह मेवाड, संतोष जाधव, सरकार रावल, अमृत सिंह राजपूत, विजय गिरासे, वीरसिंग राजपूत, बिस्पाल राजपूत, श्याम सिंह राजपूत, बंसीलाल राजपूत, जगदीश राजपूत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।